तर सर्वात आधी मी माझं नाव सांगतो तुम्हाला. माझं नाव आकाश सुनील चकोंडे. मी सरांकडं पहिले 6 महिन्याचा टॅली प्राईम आणि टॅली RP9चा कोर्स केला. त्याच्यानंतर मला त्याच्यात काही कन्सेप्ट क्लिअर नाही झाल्या किंवा ते बाकी राहिल्या होत्या. त्याच्यामुळे मी नंतर परत 1 वर्षाचा क्लास लावला. ते पण टॅली प्राईम बेसिक होतं. बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत होतं ते. आणि त्याच्यात ॲडव्हान्स एक्सेलचा पण कोर्स मी जॉईन केला होता. तर घडलं असं का माझं शिक्षण 2022मध्येच झालं BComचं श्रीरामपूरमध्ये. आणि तेव्हा एक गोष्ट मला समजली का हुशार असणं आणि स्किल असणे दोघातले फरक. हुशार सगळेच असतात ते त्यांच्या बुकमध्ये, पण स्किल आपल्याला घ्यावं लागतं मेहनत करून. हुशार असून फायदा नाही, हुशारावर जॉब भेटतच नाही, स्किल असणंच गरजेचं आहे. त्याच्यानंतर श्रीरामपूरमध्ये बसून मला सुचतच नव्हतं काय करावं, म्हणजे करिअर कसं करावं. कधी मनात विचारायचं पोलीस भरती करावा, कधी मनात विचारायचं बिझनेस करावा, तर आणि कधी विचारायचं जॉब करावा. पण आता नेमकी करायचं काय. मी म्हणजे मला बिझनेस करायचा होता, गायांचा बिझनेस करायचा, दूध व्यवसाय. त्याच्यासाठी मी एक विषय पण नव्हता दिला माझा. म्हणलं नाही, फेल झालं तर घरचे बांधणार नाही का, आता जातो. मी स्वतः फेल झालो होतो, पण परत एक असं वाटलं का नको. घरचे पण बोलले का आम्ही तेच करतोय, तू पण तेच करणार, मग चांगलं नाही ना. तर तू एक काम कर, जॉब कर. आता तिथं जॉब भेटणं अवघड आहे सर, कारण MIDC खूप लांब आहे तिथं. आणि लोकल जॉब भेटतात असे नाही का, शेतीतले जॉब, त्याच्यानंतर कोणत्या कपड्याच्या दुकानात, काही असे हे जॉब भेटतात तिथं. पण मग त्याची सॅलरी 6 ते 7 हजार रुपये असते. मग मी त्याच्यानंतर मावशीकडे आलो. इथं माझी मावशी राहिली, मावशीकडे आलो आणि 1 महिना हेल्पर म्हणून काम केलं मी तिथं. हेल्पर काम केलं आणि मला चालू होतं का मला क्लास लावायचे, कारण स्किलच नव्हतं. BComला मला जवळजवळ 74% मार्क आहे, पण मला काम अकाउंटचं फील्डमधलं नॉलेज नव्हतं, कम्प्युटरचं पण नॉलेज नव्हतं. MSc केली होती, पण ती मला पाठीमागून उत्तर सांगितली होती आणि मी समोर केली होती. तरी पण मला 70 का 80 मार्क पडले होते. असं नाही का मी पण तिथं टॉप केलं सांगून सुद्धा. तर मी माझा एक भाऊ आहे, मावशीचा मुलगा, त्याला बोललो का नाही आपल्याला क्लास शोध बरं, कोणता क्लास चांगला आहे. मग त्यांनी 2-3 क्लास आणले. त्याच्यात पण कम्प्युटर होता, कृष्ण कम्प्युटर म्हणून होते, असे 2-3 क्लास होते. तेव्हा आला मग कोणतं तुला बेस्ट वाटतं. तर मी तिघांचे प्रोफाईल पाहिले आणि सरांचं प्रोफाईल पाहिलं. तर तिथं स्कीम नको तर स्किल हवी असं एक वाक्य होतं. म्हटलं एकदा भेट देऊन बघू सरांना. सरांकडे आलो, सरांसंग बोललो. सरांना खूप सारे प्रश्न विचारला. तुम्हीच शिकवणार आहे का, तुम्हीच घेणार आहे का आमचं, का कोणी दुसरं आहे इथं लावलेलं नाही का, असे बरेचसे क्वेश्चन मी सरांना विचारले. सर बोलले मीच आहे, काय म्हणतात घडवणारा मीच, ट्रेनर मीच आणि शिकवणारा मी, असं सरांनी सांगितलं मला. म्हटलं ठीक आहे. लावलं मी सरांकडे क्लास. मला चांगलं आठवतं 1 फेब्रुवारी 2023मध्ये मी क्लास लावला सरांकडे. पहिले 1 महिना मी घाबरतच, म्हणजे नाही का घाबरूनच, असं नाही का कसं होईल, मला कम्प्युटर सुद्धा चालू करता येत नाही. सर आल्यावर मला एक तर पहिले ते काहीतरी चालू असायचं कम्प्युटर, आमच्या आधीची बॅच, किंवा सर आल्यावर मला चालू करून द्यायची. म्हणजे एवढी भीती होती माझ्या मनात नाही का. तर त्या अगोदर तुझी एक टेस्ट झाली त्याबद्दल सांग ना. हां, तर मी आलो होतो ना क्लासमध्ये, तर सरांनी मला 4 प्रश्न दिले. ते प्रश्न असे होते का कम्प्युटरबद्दल नॉलेज, कम्प्युटर तुला जमतं का नाही, असे 2-3 प्रश्न होते. तर मी 2-3 पानं लिहिली, फक्त ऐकलेली, दुसऱ्यांकडून ऐकलेली. त्याच्यात एक्सेलचा यूज काय, टॅलीचा यूज काय, पण मी कधी हे नव्हतं केलं त्याच्यात नाही का. मग सर बोलले तू लिहिलंय तर भारी, यूज केलंय का तुम्ही. नाही सर, नॉलेज तसं शून्यच आहे ना मग त्या फील्डमधलं. तू जर दुसऱ्याचं ऐकून करतोय, दुसरं बोललं आपल्याला पाण्यात उडी मार आणि पोवायची येणार आहे का, तसंच आहे आपलं. तर आपल्याला स्वतः उतरावं लागेल, म्हणून मी स्वतः ते हे करायला लागलो. तर त्याच्यानंतर मग सरांनी मला ते क्वेश्चन दिले आणि बोलले का तुझं आपण वेचून घेऊ. त्याच्यानंतर सरांनी मला टॅली RP9मध्ये शिकवलं. हळूहळू शिकवत गेले आणि हळूहळू सरांनी स्पीड वाढवलं. आमचं कसं येतंय त्याच्यावरून सरांनी स्पीड वाढवलं. जर आलं नसतं तर मग तेवढं स्पीड कंटिन्यू असतं आमचं. त्याच्यानंतर सरांनी आम्हाला आम्ही 17-18 वेळ विचारलं, सर हे कसं आहे मला समजत नाही, सर हे कसं आहे समजत नाही. मला असं वाटायचं सरांना राग येतो काय म्हणजे नाही का, 3दा विचारतोय त्याला समजत का बरं नाही असं वाटलं मला. सर एकही शब्द नाही बोलले. 17 वेळेस मला समजून सांगितलं, मला, माझ्या भावाला, अजून मुलं होते, नवीनच होतं आम्ही तिथं आहे ना. पहिली बॅच आमची असेल ईश्वरी कम्प्युटरमध्ये, कारण मी पहिले तिकडे क्लासला होतो. आणि असं दर शनिवारी आमची टेस्ट व्हायच्या. टेस्ट झालं ना का उभं राहून बोलायचं. मी उभं राहिलो, 2 शब्द बोललो का खाली बसायचं. मला भीती वाटायची किंवा उभंच राहत नव्हतं. सर नको, मी टेस्टला नाही का अवॉइड करायला लागलो. नंबरच घेत नव्हतो. मग नाही, माझा नंबर घेतोय ना, तर नंबर आल्यावर काय करावं लागेल तर बोलावं लागेल. मला तर बोलताच येत नाही. मग दुसरा नंबर आला तर मला बोलावं लागणार. मग मी हळू काही ना काही जरी क्वेश्चन येत असेल ना तर मी बोलायचं बंद करायचं.
सरांनी मला एकदा बळच उभा केला, तर बोल. नाही सर नाही जमणार. बोलायला लावलं, 1-1 मिनिटं आम्हाला दररोज द्यायची, बोला. सगळ्यांनी मला येत नव्हतं. मग सर बोलले का तुझ्या लाईफमधलं आहे, तुझं फेलियर असं ना त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. नंतर माझा क्लास झाला, सप्टेंबरमध्ये माझा क्लास झाला. मला टॅलीला 98 आणि एक्सेलला 97 मार्क पडले. टायपिंगचा स्पीड बऱ्यापैकी माझा 26-27 झाला. तर माझा सप्टेंबरमध्ये क्लास झाला आणि एक मी हे बघत होतो, जॉब बघत होतो. जॉब तर भेटत नव्हता, कारण मी तिथे हेल्पर म्हणूनच काम करत होतो अजून सुद्धा. तर जॉब बघतो. तर अचानक एक दिवशी मला सरांचा कॉल आला, आकाश जॉब आलाय, जाऊन बघतो का? म्हटलं सर मला भीती वाटते, काय विचारतील काय नाही. जाऊन तर बघू पुढच्या दुसऱ्या जॉबला आपल्याला येऊ नाही झालं तर. आणि मी तिथे गेलो, जॉबला गेलो आणि त्यांना मी माझं रिझ्यूम दाखवला. तेव्हा पण मला सरांनी मदत केली का माझ्याकडे रिझ्यूमच नव्हता. सरांनी मला शिकवलं पण होतं रिझ्यूम बनवायचा. मी माझे तिथे गेलो, सर नव्हते, मी त्या बॅचवर गेलो, स्वतःच्या हाताने कम्प्युटर चालू केलं, मी माझा रिझ्यूम बनवला आणि मग मी इंटरव्ह्यूला गेलो. तिथे इंटरव्ह्यूला गेलो, तिथं मला प्रश्नच विचारले नाही त्यांनी. ठीक आहे उद्यापासून माझा रिझ्यूम पाहिला 98-97. म्हणलं सर मला काहीतरी विचारा, येतंय का नाही. नाही तू उद्यापासून. अहो सर एक तर विचारत कसं आहे, बरं टॅली येते का? म्हटलं हो येते. आणि त्याच्यानंतर मी तिथं जॉबला लागलो. माझा क्लास संपला. मी सरांकडे तसं यायचो राहायचो, महिना 2 महिने सरांना भेटायला. पण मग मला तिथं जाऊन समजलं का जे 6 महिन्यात झाले त्या कन्सेप्ट थोड्या अजून शिकायचे बाकी. मग मी सरांकडे परत म्हटलं सर मला असा क्लास लावायचे आणि हा क्लास असा लावायचा, परत मला दुसरीकडे क्लास लावायची गरज नाही पडली पाहिजे. मग सर बोलले 1 वर्षाचा आहे. मग मी तो पण जॉईन केला. तो जॉईन केल्यावर मग सरांना समजलं आता याला बऱ्यापैकी येतं पण आहे, कॉन्फिडन्स पण वाढलाय. मग हळूहळू आणि बरेचसे सरांनी असे प्रॉब्लेम दिले आम्हाला सॉल्वच होत नव्हते. 2-2, 3-3 दिवस असं ना आम्ही यायचो, आमच्या कम्प्युटरपासून कोणासंग बोलत नव्हतं, सरांसोबत नव्हतं बोलत. आपण तेच आमचं काम चालू. प्रॉब्लेम असा दिलेला आहे जो सॉल्व्ह होत नाही. माझा 12 पैशांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता, 0.12 पैसे. आणि मग सर बोलायचे, एकच बोलायचे, तुम्ही केलेला आहे प्रॉब्लेम क्रिएट, तर तुम्हीच सॉल्व्ह करा. मी सांगणारच नाही. हो सर सांगा, हो सर सांगा, मी माझी मित्र नाही. सरांनी सांगितलं असतं तर आम्हाला आलं असतं, पण आम्ही जर प्रयत्नच केले नसते तर आमच्या मनाने आम्हाला कधी आलंच नसतं. सर आले असते, सांगितलं, मग एखाद्याने शिकवलं. आता मी पण शिकवतोय तर लगेच तुम्हाला समजते. पण जर मी तुम्हाला शिकवणारच नाही, करा, तो होणार आहे का? नाही होणार. थोडंफार तर गायडन्स पाहिजे, तसं तुम्हाला सरांकडून भेटलं. मग इथे माझे मेन म्हणजे माझे ना बऱ्यापैकी मित्र मला इथंच भेटले शुभम कम्प्युटरमध्ये, आणि अजून पण ती माझ्यासोबत आहे. आमचा एक ग्रुप झाला. असं आम्ही कालच चर्चा करत होतो सर का असं होत नाही का कोणत्या क्लासमध्ये आम्ही एवढे जण भेटले ना अजून पण सोबत आहे, असं होत नाही कधी. या क्लासपासून झालं. आणि ह्या क्लासमध्ये येऊन मला आहे ना लिडरशिप चांगली करते. पहिले यायची पण बोलायला घाबरायची. लिडरशिप चांगली करता येईल लागली. मी असं कोणाला पण नाही का असं लिडर करू शकतो का भाई तू असं कर, तू तसं कर, नाही का असं लिडरशिप मला यायला लागली. आणि बोलण्याचं पण हे झालंय माझं. बऱ्याचशा गोष्टी अशा का मला सरांमुळे समजल्या. अजून पण काही अडचण आली तर मी सरांना कॉल करतो, सर उचलता, गाडीवर असली तरी उचलता. एक तर मला असंच ऑफिसमध्ये आलं होतं, माझं एक बिल होतं सेलचं बिल, आणि ती माझ्याकडून चुकलं आणि ती माझी एडिटच होत नव्हतं. अल्टर एडिट म्हणजेच अल्टर होत नव्हतं. मी सरांना कॉल केला, सरांना बोललं सर असं झालं. सर म्हणजे एक काम कर, टॅली बंद कर आणि रिस्टार्ट कर. म्हणलं सर नाही झालं तर म्हणजे नाही झालं तर मला परत विचार ना, आहे ना. मग म्हणलं ठीक आहे, मी ते करून बघितलं आणि ते झालं माझं प्रॉब्लेम सॉल्व. ते काय हँग झालं होतं, काय झालं ते नाही सांगते ना, पण झालं. मग सर बोलले का लायसन नसल्यामुळे होऊ शकतं असं, नाही का. मला बऱ्याचशा सरांसोबत जेव्हापासून मी म्हणजे आलोय त्यांच्या संपर्कात, मला बऱ्याचशा गोष्टी शिकलो. बऱ्याचशा लोकांना उत्तर द्यायचं पण शिकलो. म्हणजे असं रागात उत्तर नाही देत, पण जसं तिथं पाहिजे ना ते उत्तर त्यांना देतो मी. गुढीत उत्तर देतो का ते परत आपलं नाव नाही घेतलं मी. रागात उत्तर देऊन भांडणं होते. आपण गुढीत उत्तर देतो त्यांना, आपलं हळू बोलून. असं जोरात बोलून आपण आपलं सिद्ध नाही करू शकत. चुकीचं जर असं जोरात बोललं तर सिद्ध नाही करू शकत. हळू बोलून आपलं पॉईंट काय त्यांच्या समोर मांडायचं आणि सिद्ध होऊन जायचं. योग्य असेल तर सिद्ध करायची गरजच नाही. हे पण मला सरांनीच सांगितलं. तुला जर तू योग्य आहे आणि तुला जर कुणी विचारतंय प्रूफ दे, काही बोलायचं नाही, शांत राहायचं तिथे. तू योग्य आहे तर ते देवाला माहिती. कर्म, सरांचं एक वाक्य आहे, कर्म. फक्त कर्म म्हटलं तिथून चांगलं वाटतं डायरेक्ट. अशा गोष्टी मी सरांकडून शिकलो. खूपच छान. आभार तुझे, जे काही वाक्य तू मला सांगितले आणि मला पण आठवले. माझी पण थोडासा फ्लॅशबॅक मेमरी झाली, त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. बट आकाश, म्हणजे कसं वाटलं 6 महिन्याचा प्रवास आणि 1 वर्षाच्या प्रवासमध्ये असं युनिक काय वाटलं? सर 6 महिन्याच्या प्रवासात मला समजलं होतं का मी खूप पुढे जाणार. कारण तिथंच समजलं होतं का नाही शिकवणारा पण भारीच पाहिजे. नाही तर तुम्ही जर वर्गात बसले आला जे गुरु येते किंवा
टीचर येतात बसतात आणि निघून जातात. सरांना पण शिकवायला तेव्हाच भारी वाटतं जेव्हा समोरचा स्टुडंट त्यांच्यापेक्षा किंवा त्यांच्यासारखा असेल. सर त्यांना चांगलं शिकवतं. नाही तर तुम्ही जर म्हणलेच नाही सर मला क्वेश्चन विचारा, सर विचारणार आहे का? जर तुमच्या सरांना चांगला पॉईंट दिसलाच नाही तर सर तुम्हाला समजून पण नाही सांगणार. असं होतं, बऱ्याच ठिकाणी होतं. पण जर तुम्ही असं सरांना विचारित राहिले सर माझा असा प्रॉब्लेम आहे, सर माझा असं, तुम्हाला नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला भेटेल. आणि सर पहिले काय करायचे, म्हणजे मुलींची बॅच मी चांगली पाहिली तर एकच कॉमन क्वेश्चन विचारायचे. मी बोललो सर आम्हाला आहे ना 12 जण होतो आम्ही, तर 12 जणांना वेगवेगळे प्रश्न विचारा. म्हणजे मुलींना एक क्वेश्चन विचारला तर मुलींना फक्त एक क्वेश्चनच समजणार आहे. पण आम्ही 12 जण आहे तर 12 जणांना वेगवेगळे क्वेश्चन समजणार 12 जणांचे. म्हणजे तुला एक विचारलं याला विचारलं मला ते तुझे दोन्ही क्वेश्चन मला समजले असं. आणि मग सरांनी ते पण सिस्टीम चालू केली, सगळ्यांना विचारायला लागलं. आणि होतं अजून पण होतं. शनिवारी सरांनी घेतात स्पर्धा पण घेतात, बऱ्याचशा स्पर्धामध्ये मी भाग घेतलेला. मी खूप वेळा विनर झालेलो आहे, चिटिंग पण केलेली. चिटिंग मी गणपतीमध्ये होतो तर आमची एक स्पर्धा झाली मुलींची आणि मुलांची. तर त्याच्यात चिठ्ठ्याचा खेळ होता. चिठ्ठ्यात मला असं होतं का ठीक आहे हारायचं नव्हतं पण मुलींना हरवायचं. चिठ्ठ्या कशाच्या रिलेटेड होत्या ते सांग. ते चिठ्ठ्या आपल्या कम्प्युटरचे क्वेश्चन आणि ते बनवून आणायचे प्रत्येकाला 10 चिठ्ठ्या. म्हणजे आतापर्यंत जेवढे प्रॅक्टिकल झालेत किंवा समजा जे नॉलेज किंवा एक्सपिरियन्स घेतला त्या रिलेटेड काही एखाद्या गाण्याचे वगैरे होते? नाही गाण्याचं आपल्याला काही नव्हतं. ते एकदम म्हणजे असं कम्प्युटरचे हार्डवेअरचे नाही 5 सांगा, मिनिटात सांगा, सेकंदात सांगा, नाही तर फेल होणार 3 क्वेश्चन असे बरेचसे ते भारी घेतलं सरांनी. त्याच्यानंतर त्याच्यात असं झालं का आम्हाला तर जिंकायचं होतं मुलांना. मुली खूप असल्यामुळे ते लवकर बाहेरच निघत नव्हते, काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मला कुठून सुचलं काय माहिती का चिटिंग करावं. असं नाही का म्हणजे चिटिंग एवढा गुन्हा आहे असं नाही, पण मी तिथे केली. मी केली आणि सार्थकनी केली. आम्ही दोघांनी चिटिंग केली आणि काही एवढे क्वेश्चन नव्हते. सरांनी जे शिकवलं हा सर पॉईंट होता मला तेव्हा तुमच्या समोर बोलायचं राहिला. मी जी चिटिंग केली, ज्या मी चीट आणल्या होत्या त्याच्यात ठेवल्या होत्या, त्या चीट बाहेरच्या सरांनी तर नव्हत्या शिकवल्या, त्या तुम्हीच शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती चिटिंग होणारच नाही. पण त्याचे आन्सर मला येतं होतं, मुलींना पण येतच असेल ना. सरांनी जर जे शिकवलंय त्या चीट जर मी घेऊन येतोय बाहेरून, असं नव्हतं क्वेश्चन वेगळा आणि मी अमेरिकेचं पंतप्रधान कोण असं नव्हतं. जे सरांनी शिकवलं त्या चीट मी घेऊन आलो. पण ते सरांना समजलं का चीट होऊन राहिली तर सरांनी ते क्वेश्चन साईडला काढले. आणि साईडला काढले मी बोललो सर मी 4 टाकले, तुम्ही 8-10 बाहेर काढले. चांगलं वाटलं मला. कारण काही असे क्वेश्चन होते ना जे मला पण नव्हते. म्हणजे करायला गेलो काय म्हणता ना, करायला गेलो गणपती झाला हनुमान. त्याच्यानंतर मग तेव्हा पण काय झालं, आता एक आम्ही 4 ते 5 जण उरलेलो होतो. मॅडम सोनाली मॅडम 2-3 मॅडम होत्या आणि आम्ही 2 मुलं होतो. तर मी त्यांना काय बोललो, म्हणजे ही माझी चूक मी मान्य करतो, ही चूक आहे का. मी त्यांना बोललो सेफ खेळू. या चीट आहे ना संपल्यावर सर आपल्या सरांचे क्वेश्चन विचारणार तर आपण सेफ खेळू, एकामेकाला बाहेर काढायचं. तुम्ही मला बाहेर काढू नका, मी तुम्हाला बाहेर काढतो. ही मी त्यांच्यासोबत डील केली, ही चुकली माझी डील. ही सर्वात मोठी चिटिंगपेक्षा ही डील चुकीची होती माझी. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो. बरेचसे क्वेश्चन मला उत्तर येत होते पण माझ्यामुळे ती बाहेर निघाल म्हणून मी त्यांना बाहेर नाही काढले. काही मला येत नव्हते, मुलींना येत होते पण त्यांनी पण मला बाहेर नाही काढले. एक भीती होती काही आवड सगळ्यांना जिंकायचं आता. पण जर मी तुझ्या सोबत आहे कमीत कमी 6-1 महिन्यापासून 7 महिन्यापासून जर मी तुझ्या सोबत आहे आणि मी जर तुला बाहेर काढतोय गेममधून, मला वाईट वाटेल तुला वाईट वाटेल. सर एक म्हणजे काय म्हणतात गुरुनी कोणाला बाहेर काढलं तर राग कोणाला येणार नाही. माझी ही डील चुकली. मुलींनी माझं ऐकलं, मी त्यांचं ऐकलं. बाहेर कोणीच नव्हतं निघत. आणि हळूहळू एक मॅडम बाहेर निघली. एक मॅडम बाहेर जेव्हा निघल्या ना त्याच्यानंतर आम्हीच सरांना रिक्वेस्ट करून त्यांना परत मध्ये घेतला. सर घ्या असं नव्हतं सर, चुकलं नाही का, मॅडमला येत होतं. सर बोलले रूल ते रूल. पण आम्ही सरांना तिथे विरोध केला. मीच नाही तर 2-3 जणांनी होतो. हे पण मला चुकीचंच वाटलं. तर आपण सरांच्या पुढे गेलो, नाही सर चुकी तुम्ही घ्यायला पाहिजे. आम्ही परत त्या मुलीला घेतला आणि शेवटचा आन्सर मला आलं आणि सगळे बाहेर झाले. तिथं विनर मी झालो. सर बोलले आकाश असं अभिनंदन सगळं बोलले. पण मला ते अवॉर्ड घेताना चांगलं नव्हतं वाटत. पण मी काय केलं जिंकण्यासाठी, काय केलं मी नाही का, माझं काय म्हणता ना ते व्यक्तिमत्व चेंज झालं. एक चिटिंग असं नाही का मी पेपरमध्ये चिटिंग केलंय पण ते मला इकडं थोडं असं हे बसलं नाही का, यार चिटिंग केली. आणि सरांनी माझी फीडबॅक घेतली, कसं वाटतंय तुला अवॉर्ड कोणाला द्यायचं म्हणजे अवॉर्ड घे तू स्वीकार असं सरांनी मला सांगितलं. तेव्हा एक वाटलं का नाही त्या मॅडमने माझ्यापेक्षा जास्त मेहनत केली. एक मॅडम होते त्यांनी माझ्यापेक्षा मेहनत केली. ते अभ्यास करत होते, सगळं करत होते.
आणि मी चिटिंग केली आणि मी विनर झालो. भले ते माझे क्वेश्चन बाहेर काढले सरांनी, पण मी विनर झालो. जर मी ते क्वेश्चन टाकले नसते मी तरी विनर झालो असतो, पण मला ती सुचलं नाही मी का चिटिंग केली. आणि त्या मॅडमला मी म्हटलं मला ह्या मॅडमला द्यायचं आहे. मग सरांनी मला एकदा विचारलं का, मग मी सांगितलंच नाही. आता गुन्हा कबूल करताना थोडी भीती वाटते. तर सरांनी विचारलं का, तर मी म्हटलं नाही मी नाही सांगणार. परत विचारलं का, म्हटलं सर मी चिटिंग केली. म्हणजे काय केलं सरांनी. मग सरांना तर माहिती होतं, पण सरांना हे पाहायचं होतं की कबूल होतो का नाही, हे सांगतो का नाही, का आवड घेतो आणि गपचित बसतो नाही का. एक आवड असतो आणि तो चांगला होता सरांनी ते. मग सरांनी सांगितलं का ह्यो आवड घेऊन गपचित बसतो का, मला याचं हे बघायचं आहे म्हणजे कॅरेक्टर कसं आहे. आणि ते कबूल झालो आणि ते आवड म्हणून कोणालाच भेटलं. तेव्हा म्हणजे अख्ख्याच 1.5-2 वर्षात मी सरांच्या सहवास होती. तेवढी एक माझी चूक वाटली, चिटिंगची नाही तर ते मी मुलींचं म्हणलं ना, मुलींना आपण सेफ करू तिथे गुरुला फसवलं. म्हणजे सरांनी आपल्यासाठीच ठेवलं, सरांनी आपल्यासाठीच केलं. मी तिथं त्यांना फक्त मुलींना सांगितलं सेफ करू. एक सर मला बोलले का तू चुकीचा नाही, तुझ्या दृष्टिकोनाने तू बरोबर, पण जर तू माझ्या साईडने विचार केला तर मग तुम्ही सगळे चुकीचे. ठीक आहे, मग मला तेव्हा झालं थोडं. सरांना पण वाईट वाटलं, मला वाईट वाटलं. सरांनी लय भारी कार्यक्रम ठेवला होता, पावभाजी गुरुभाजी सगळे नाही का मस्त खाल्ली आम्ही. पावभाजीचा पण कार्यक्रम भारी होता. पण त्याच्यानंतर मग आम्ही मुलं एकत्र परत आलो. म्हणजे येतो त्याच्यानंतर आमचं काय सर ते दूध तापवलं काय म्हणतात कोजिगिरी पौर्णिमा, तेव्हा पण आम्ही एकत्र आलो. तेव्हा पण आम्ही दूध तापवलं, पिलो, सगळे एकदम एन्जॉय. तसं नाही का सरलाही विसरून गेले, पण अजून पण ते माझ्या मनात राहतं अरे यार आपण चिटिंग केली बरं का, आपण चिटिंग केली असं वाटतं. आणि याला पण वाटतं. याचं काही रोलच नव्हता, पण याचं एवढंच होतं का त्या मुलींना हरवायचं. आता मित्र आहे ना माझा. ओके, खूप छान. बट असं काय युनिक वाटलं बरं जे शुभम कम्प्युटरला जॉईन केल्यानंतर 1 वर्षाचा अनुभव कसा आहे? ठीक आहे, चीट झालं, मीट झालं, सगळं काही होऊ शकतं आणि याच्यावरतीच शेवट असू शकतं असं काही नाही. त्याच्यातून तू छान एक्सपिरियन्स घेतला आणि मला वाटतं त्यानंतरचा तुझा येणारा जो प्रूव्ह नाही तर इम्प्रूव्हमेंट मला दिसली तुझ्यामधून. काय दिसलं? कारण इथून पाठीमागं जो तू प्रूव्ह करत होता त्यानंतरचं जी इम्प्रूव्हमेंट तुझ्यामध्ये दिसली ती माझ्यासाठी खूप युनिक ठरली. आणि मला वाटतं त्यानंतरच तुझ्यामधलं जे लिडरशिप जे डेव्हलपिंग झालं ते तिथून स्टार्टअप झालं. तुझ्यामधली रिस्पॉन्सिबिलिटी समजली, कुठं काय बोलायला पाहिजे, किती बोलायला पाहिजे आणि का बोलायला पाहिजे, अशा अनेक कन्सेप्ट त्याच्यामधून मला क्लिअर झाल्या आणि ते तुला आता दिसतात. तर असं काय वेगळा एक्सपिरियन्स वाटला किंवा तू टॅली रिलेटेड असेल किंवा ॲडव्हान्स म्हणजे कसं वाटलं टॅली, म्हणजे तुला काय वाटलं बा त्याच्यामध्ये? मला सरांकडून अजून एक शिकण्यासारखी गोष्ट होती. तो तू ज्या मुलांना शिकवतोय किंवा मी काय करायचो, माझा मित्र असायचा किंवा त्याला समजलं नाही मी त्याला सांगायचो. सर बोलले तू ज्याला सांगतोय त्याचं तर नॉलेज वाढणार पण तुझं डबल नाही वाढणार, तेच पॉईंट तुझा क्लिअर होईल. आणि तुला आहे ना लहान मुलांकडून भलेही ते 4थी 5वीचा का असेल पण त्याच्याकडून जर तुला शिकण्यासारखा एखादा पॉईंट असेल ना तू शिक. म्हणू नको का तू माझ्यापेक्षा आहे लहान आहे मी कसं शिकू. मी बऱ्याचशा गोष्टी सोमकडून शिकलेलो आहे, इंग्लिशच्या गोष्टी मला नाही आलं सोम इकडे रे मी याच्याकडून शिकलेलो आहे. असं नाही का तो माझ्यापेक्षा लहान आहे मग मी कसं काय म्हणू. हे असे बरेचसे जण नाही तो लहान आहे माझ्यापेक्षा मग मी त्याच्या ह्या विचारासाठी क्लॅपिंग करता आलं का? खूप सुंदर. लहान असो मोठा असो आपल्या शेजारी बसल्याला कधी तो लहान नसला पाहिजे, आपल्यासारखा असला पाहिजे. आणि लहान जर असेल तर त्याच्याकडूनही शिकता आलं पाहिजे, त्यावेळेस अभिमान आणि गर्व नसला पाहिजे. वाव, एक्सलंट, नाईस. ही गोष्ट मी सरांकडून शिकलो. सरही बऱ्याचशा गोष्टी असं नाही का सर आमच्यापेक्षा मोठे. मला जर कधी वाटलं सर ही पद्धत थोडी अशी नाही तर अशी नाही, सरांची योग्यच असते पण आपण अशी पद्धत नाही जी सोप्या करून मुलांना लवकर समजेल. मग सर बोलते हा ही तुझी पद्धत योग्य आहे, मी ही ट्राय करेन. म्हणजे सर पण कधी कधी शिकता मुलांकडून आणि सर आहे ना मुलांना चांगलं ऑब्झर्व करतात. ही गोष्ट पण भारी सर. म्हणजे सरांना माइंड रीड करायचंय ना ते म्हणता ना तर ते पण येतंय सरांना. म्हणजे काय करू शकतो किती धोकेद आहे की आपल्याला हे पण सरांना कळतंय असं नाही. पण सर परत त्याला एक चान्स देतात. आणि सर जसं ना मला एकदम म्हणजे स्टुडंट सारखं कधी समजलंच नाही सरांनी. कधी मित्र, कधी भाऊ, कधी मुलगा असंच. मी काही जर माझ्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्ट्रॅक्शन झाले ना सर मला जवळ घ्यायला, आकाश इथं तू चुकतोय ते बदललं पाहिजे असं एकदम म्हणजे. आणि मला चांगलं वाटतं ते सरांनी मला असं हक्क दाखवला कोणत्या व्यक्तीने आपला हक्क मला चांगलं वाटतं. सर दाखवतात बऱ्याचशा मुलांना दाखवतात जे म्हणजे असं नाही म्हणता येणार का फेवरेट, पण सरांना जे खरं आवडतं ना त्या मुलांना दाखवतात. फोन करता आणि म्हणता अरे तू इथं चुकते का, तू लक्ष द्यायला पाहिजे. मला बऱ्याचशा गोष्टी सर म्हणतात फिरो नको जादा, गाडी घेतली ना फिरो नको. एकदा असंच एक इन्सिडेंट माझा, मी स्टोरी ठेवायची होती मला इंस्टाग्रामला.
माझी गाडी फास्ट चालवते जवळपास 101 102च्या स्पीडने मी चालू होतो आणि माझा भाऊ व्हिडिओ काढत होता आणि मी तिथं ठेवलं म्हणजे काय सॉन्ग होतं ते इतनी गाडी क्यों फास्ट चला रहा है असं तसं नाही, मूड खराब आहे, रोगती केस आहे, असं काहीतरी होतं. माझी गाडी थांबल्यानंतर मला 5 मिनिटात सरांचा कॉल आला, काय झालं आकाश कुठं आहे तू? सर म्हटलं गाडी फास्ट चालवतोय का, एक क्लासवर संध्याकाळी. म्हटलं सर सर लगे फोन कट बोलू ना दिलं नाही फोनवर. मग मी सरांकडे आलो, क्लास झाला बॅच मला थांबवलं 5 मिनिटांनी, मला सांगितलं तर गाडी फास्ट चालवायची नाही, जर तो याच्या पुढे दिसला तर मग मी तुझ्या घरी कॉल करेन. आणि सरांनी आणि तसं झालं का, कधी कॉल लावला का? हो हो लावला ना. त्याचं पण एक कहाणी म्हणजे माझे खूप इन्सिडेंट्स घडलेले. त्याचं असं झालं होतं, मी क्लासमध्ये आलो, सर नव्हते आणि सर नसले तर मला करमत नाही क्लासमध्ये. मग असं खाली वाटतं मला नाही, तिथे कोणतरी शिकवणारं असतं आणि शिकवणाऱ्यापेक्षा कोणतरी आहे पाठीमागं आपल्या, हे भारी. सर नव्हते क्लासमध्ये तर मी माझं आलो, माझ्या मित्रासंग बोललो, सर नाही तर मी चाललो बॅग घेतली आणि निघून गेलो. दुसऱ्या दिवशी आलो, सरांनी कॅमेऱ्यात पाहिलेलंच होतं आणि सर कॅमेऱ्यात बघता बरं का, लक्ष ठेवा. सरांनी कॅमेऱ्यात बघितलेलं, आकाश तू आलता का? हो सर आलो. का बरं गेला बाहेर? म्हटलं तुम्ही नव्हते ना. म्हणजे मी नव्हतो का, म्हणजे कम्प्युटर नव्हते काही नव्हते इथं, म्हटलं सगळं होतं. मग तुला अभ्यास नाही? म्हणलं हो आहे. का नाही केला? असं मुला भाषण माझ्यासमोर माझ्या मम्मीला फोन केला, माझ्या मम्मी सांग बोलले आणि परत नाही झालं पाहिजे असं सांगितलं सरांनी. तेव्हापासून मी क्लास सरांना सांगतो आधी, सर मी जाणार आहे. मी असं कधी सुट्टी घेत नव्हतं आणि घेतली तर फक्त तिकडे जाण्यासाठीच. असं युनिक काय वाटलं बरं? युनिक म्हणजे सर असं म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकल असतील, ट्रेनिंग देण्याची पद्धत असेल किंवा तुझं फ्रेंड सर्कल असेल, असं काय वेगळं सर वाटलं? प्रत्येक गोष्ट मला युनिकच वाटायचं. बरं. प्रत्येक गोष्टी जे तुम्ही मला प्रॉब्लेम दिले ते पण युनिकच होते, आमच्यासाठी कधी आलेले नव्हते. ते प्रॉब्लेम असं होतं, टॅलीचा प्रॉब्लेम होता तो. सगळ्या एका महिन्यात 5 सेलची एंट्र्या, 5 परचेसची एंट्र्या, 5 रिसिप्ट पेमेंट सगळे एंटर झाले आणि असे 12 महिने. आम्ही म्हणलं काय चाललंय घेऊन, मी आणि माझा मित्र आहे सुशील म्हणून, आम्ही तिघं करायचो. रोज यायचो. प्रॅक्टिकलचं नाव काय होतं? ऑडिट येस. होतं. तर रोज यायचो आम्ही, तेच काम करायचो. काय चालू हे कळतच नव्हतं. चला क्लास बुडवायला, म्हणजे क्लास बुडवत नव्हतो कारण आम्हाला एन्जॉय वाटायचं, नवीन काहीतरी किक भेटायची त्याच्यात आम्हाला. काय चालू आहे नाही की रोज यायचं ते करायचं. झालं सर पुढचा प्रॉब्लेम इतके प्रॉब्लेम झाले. आणि त्याच्यानंतर मला समजलं का ऑडिट कसं घ्यायचं, कुठं कोणाचं पेमेंट किती दिलंय त्या बिलच्या अगेन्स्ट, ते सर मी तिकडून शिकलो. आणि मग बरेचसे मला तर नाही बरं का कधी प्रॉब्लेम पडला. माझा मित्र आहे सुशील, त्याचा कॉन्फिडन्स लय भारी वाटतं. माझा जर तुम्ही एक जरी चूक काढली, मी वडापाव आणीन. पण सरांनी विचारलं मला का सगळ्यांना, त्याने सगळ्यांना आणीन आणि त्याच्या 6 चुका निघल्या. पण मी पाहिलं म्हणलं नको, आपलं पण चुकलेलं आहे. आम्ही दोघांनी त्याच्याकडून एक शिकलो का पहिले बोलायचं नाही, आपल्या चुका बघायच्या किती आधी. मग आम्ही ते बघत. असं कोणतं प्रॅक्टिकल होतं की तुझ्या ब्रेनला खूप क्रिएटिव्ह तयार केलं त्याने? सर आता पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते टॅली मधलंच होतं. म्हणजे पीपीटी कसं पॉवर पॉईंट प्रेझेंट करायचं त्याच्याबद्दल होतं. तसं टॅलीमध्ये कंपनी कशी क्रिएट करायची, कोणत्या पातनी करायची, कंपनी कोणती लेजर करायची, सगळं हे पॉवर पॉईंटमध्ये आणायचे. त्याची नावं देऊन प्लस त्याचा स्क्रीनशॉट कसा घ्यायचा, तो इथं कसं हे करायचा, ॲडजस्ट कसा करायचा, लाईन कशा घ्यायच्या, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी. आर्ट नाही का, बॉक्स टेक्स्ट बॉक्स आर्ट, बऱ्याचशा गोष्टी तिथं शिकतो. आणि ते मला भारी वाटलं, म्हणजे नवीन काहीतरी शिकतो. रोज माझ्या 3 ते 4 स्लाईड व्हायच्या. सर कॉलेजची स्पीड वाढव ना, इकडं करायचं सगळं करायचं होतं. आणि त्याला मला प्रॅक्टिकलला म्हणजे असं पहिल्यांदा झालं माझ्यासोबतच का ह्यावेळेस सरांच्या हातात मार्क नव्हते, यावेळेस वरतून मार्क्स होते. जेव्हा तुम्ही काही प्रोजेक्ट देणार तेव्हाच तुम्हाला मार्क भेटणार. तेव्हा मला 50 पैकी 45 मार्क त्याला पडले आणि पेपरला 50 पैकी 49 मार्क पडले. सगळे मिळून मला 94 मार्क पडले. पण मला याचं ह्या गोष्टी चांगलं वाटलं का हे मी केलंय. जे सरांकडून 50 मार्क भेटायचे ना ते यावेळेस नव्हतेच, हे मी केले. हे 94 मार्क माझे कष्टाचे होते. जर सरांकडून भेटले असते मला 99 मार्क पडले असते. 50 पैकी सरांनी 50 दिले असते आणि मला 99 पडले असते. पण हे मी केले. आता हे माझ्यासाठी तर बेस्ट आहे का, ते 100 पेक्षा पण कमी नाही. 94 मार्क 94 मार्क आणि 100 मार्क मी एकच समजते, कारण ते मी केलं.
बरं. आणि तुला म्हणजे असं वाटतं का तू घेतलेलं इथलं जेवढं काही नॉलेज आहे ते खरंच युजफुल आहे आणि आहे ते किती पर्सेंट आहे असं वाटतं? युजफुल तर सगळंच युजफुल आहे सर. पर्सेंट नाही देता येणार कारण हां. सगळंच युजफुल होतं. कोणत्याही कंपनीत गेलं तर जे सर शिकवतात तेच इंटरव्ह्यू विचारले जाते तिथं. इंटरव्ह्यूला गेले तरी पण त्याच इंटरव्ह्यू परचेस, सेल, पेमेंट रिसीट, हां. परत BRS सगळ्यात मेन बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. BRS कसा क्लिअर करायचा हे शिकले आणि ती 1 वर्षाच्या कोर्समध्ये. येस. 6 महिन्याच्या कोर्समध्ये बेसिक टॅली, त्याच्यात पेमेंट रिसीट, परचेस, सेल आणि कॉन्ट्रा एवढं आहे त्याच्यात. पण जर तुम्हाला खरंच टॅली करायची असेल तर 1 इयरचा कोर्स सगळ्यात भारी. त्याच्यात तुमचं परत क्लास लावायची गरजच पडणार नाही टॅली. आज 1 एप्रिल होती. आज 1 एप्रिलपासून मी परत स्टार्ट केलं माझी कंपनी. आज नवीन वर्ष चालू झालं ना, परत स्टार्ट. आज ऑफिसमध्ये पण खूप काम होतं पण ऑलरेडी शिकलेलं होतं त्याच्यामुळे ते लगेच जमलं मला. जर नवीन असतं तर मग मला याला फोन लाव, त्याला फोन लाव असं. मी ते सरांकडून पण शिकलो होतो. कंपनी कशी स्प्लिट करायची, कंपनी कशी एक्सपोर्ट करायची हे पण मी सरांकडून शिकलो. काही प्रॉब्लेम आले मला ऑफिसमध्ये मी संध्याकाळी घेऊन यायचो, लिहून आणायचं प्रॉब्लेम. सर मला एक प्रॉब्लेम आलेला आणि ते सर्व मी सॉल्व्ह करत बसलो असं. ओके. पण ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटली तुला? ट्रेनिंग देण्याची पद्धत सोपी. म्हणजे टीचर सारखी वाटली का ट्रेनर सारखी वाटली? सर ट्रेनर सर आणि ट्रेनर पेक्षा पण नाही की मित्रासारखी. म्हणजे आपलं मित्र टीचर कसा शिकवतो किंवा गुरु कशी शिकवतो हे नाही माहिती, पण जेव्हा मित्र शिकवतो ती लगेच लक्षात बसतात. म्हणजे मित्रांनी सोपी पद्धत आहे असं असं, तसं सरांची एकदम सोपी पद्धत मित्रासारखीच. कांजरा ठेवणार असे नाही का. म्हणजे छान वाटलं. छान वाटलं. एकदा असंच झालं होतं. मी एका बड्डेला म्हणजे सरांच्या लहान मुलीच्या बड्डेला आलो, तिकडं होता बड्डे. तर बड्डेला असल्यामुळं मला कळलंच नाही की माझ्यासोबत सर आहे. सरांना असं वाटतं सर इकडं कमी पडलं बरं का आपल्याला. सर असं सर तसं. नंतर पाहिलं अरे सरांच्या खांद्यावर सर या सर सॉरी नाही का. अरे सर म्हणते चालतंच रे नाही का. परत मी एकदा घरी गेल्यावर कॉल केला, सर असंच झालं चुकून माझी. मला एक सांग आपण बाहेर होतो मध्ये होतो म्हणलं बाहेर होतो. जेव्हा मी बाहेर असेल ना मी तुमचा मित्र आहे, जेव्हा मध्ये असेल तुमचं बरोबर हे मला भारी वाटतं. ओके, थँक्यू. आणि त्याच्यानंतर मग सर एकदम मित्रासारखे. ओके. सो बरं, ट्रेनिंग सेंटर कसं वाटलं? पहिले ईश्वरी कम्प्युटरला जे स्टार्टअप तू तिथं आहे तिथे तुझी हिस्ट्री रेकॉर्ड बुक अगेन प्ले होती. एक्झाम्पल म्हणून तिथं तुझं नाव निघतं बाकीच्या येणाऱ्या बॅचेससाठी. आकाश असा होता, आकाशने असं केलं, आकाशने ते केलं. पण आकाश आहे कोण हे जेव्हा त्यांना दाखवलं जातं की आकाश हा ईश्वरी कम्प्युटरचा पाया आहे असं सांगितल्यानंतर तुला कसं वाटतं? मला सर भारीच वाटणार. कारण ईश्वरी कम्प्युटरची क्लास म्हणजे जेव्हा ती स्थापना झाली त्या बॅचची तेव्हा आम्ही तिथं माझी पहिली होती आणि मला चांगलं वाटलं. अजून पण चांगलं वाटतं का तिथं मी होतो आणि तिथं जे मला फ्रेंड्स पण भेटले एकदम भारी, सगळे टॅलेंटेड. एक असा एकही नव्हता का म्हणजे सरांनी बनवलाच त्यांना टॅलेंटेड आणि का असं पण नव्हता का हो याच्यात कमजोर आहे त्याच्यात कमजोर. एक से बडकर एक. मी काही क्वेश्चन विचारला, माझे विचारण्याच्या आधी त्यांचे आन्सर होते. पण त्यांनी विचारला, आमच्या स्पर्धा व्हायच्या ना तर हारात कोण नव्हतं, हार मानतच नव्हतं कोणी. बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ना हार कोणी मानतच नव्हतं. शुभम कम्प्युटरचा प्रवास कसा झाला, एंड कसा झाला, स्टार्ट कसा झाला आणि मिडल कसा झाला? जेव्हा मी तिकडचं झालं माझा क्लास, सरांसंग बोललो की सर मला असं म्हणजे माझ्या नाही का मला पुढचा क्लास करायचा, मी काय केलं पाहिजे, मला अकाउंट फील्डमध्येच करायचं, मला दुसरीकडे जायचंच नाही. तर मग सरांनी मला बोलले का मग याच्यामध्ये एक वर्षाचा 1 इयरचा कोर्स आहे तो केला पाहिजे. तेव्हा माझे मित्र सगळे होते, ते चांगली गोष्ट होती नाही. माझे मित्र, माझे फ्रेंड्स, माझे मैत्रिणी सगळं. मग मी म्हटलं नाही सर मला आत्ताच लावायचा. मी त्यांच्यासोबत आलो. पण हळूहळू ती गेले आणि ती गेल्यानंतर मग सरांना समजलं नाही का अरे याचे मित्र पण गेले आणि असं थोडं म्हणजे सॅड टाईप वाटतं. मग मला सरांनी एक सांगितलं काही गोष्टी आहे ना तुला एकट्यालाच पूर्ण करावं लागेल. तू एकटा आहे ना तुला एकट्यालाच पूर्ण करावं लागेल. मित्र प्रत्येक वेळेस येणार नाही किंवा काही त्यांना कामं पण असू शकतात. आणि तेव्हा समजलं का सर बोलताय ते खरं आहे. तिथून मी परत स्टार्ट केलं. नवीन जे यायचे ना असे माझा असा स्वभाव आहे ना जे माझ्यासोबत येते ना माझी फ्रेंड बनून जातात लगेच ते माझ्या संग बोलायला लागतात. असं ट्रेनिंग देताना असं एखादं कोणतं वाक्य आहे का तुला ते व्हिज्युअलाइज झालं आणि ते तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरते? माझ्यासाठी लाईफमध्ये ना काही झालं तरी घाबरायचं नाही. शेवट घाबरणं फक्त मरणाला आहे. मरण हेच आपलं शेवट, आपण त्याला घाबरू शकतो. तुझ्याकडून कम्प्युटर फुटला तू नवीन घेऊ शकतो, पण घाबरायचं कशाला? कोणत्याच गोष्टीला घाबरायचं नाही. मरण हे शेवट आपलं घाबर नाही, हे होणारच आहे. घेऊन दे, कशाला घाबरतो? कंपनी डिलीट झाली, नवीन क्रिएट करते. मोबाईल फुटला घेता येईल, गाडी फुटली घेता येईल, सगळ्या गोष्टी घेता येतात. तेच मी सरांकडून शिकतो नवीन.
बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्या करता येते लगेच. मग प्रयत्न करत राहायचे, प्रयत्न सोडायचे, चुकलं परत कर, ट्राय अगेन आणि लय बऱ्याचशा वेळेस केलं. माझं एक असं 0.12 पैसे जेव्हा माझा फरक येत होता ना, मी 2 दिवस ते कुठे गेले त्याला शोधत होतो. 2 दिवस यायचं, सर बोलले काय रे झालं. त्यामुळे तुझा माइंड क्रिएटिव्ह झाला की डिस्ट्रॅक्ट झाला? खूप क्रिएटिव्ह सर, खूप. मला आता ते एक असाच प्रॉब्लेम आहे. माझा एक मित्र आहे अकाउंटंट म्हणून, त्याचा असाच कॉल आला का नाही तू हे सॉल्व्ह करू शकतोय तर बघ बरं जमतं का तुला. त्याचा एक प्रॉब्लेम आता वीज GST त्याला काढायचं, बेसिक अमाऊंट किती आहे, त्याची क्वांटिटी किती, आणि हे मला सरांनी ऑलरेडी शिकवलेलं होतं. मग मी जेवण करता त्याला बोललो चल सांग मला काय. मग सरांचे सूत्र यूज करून मी त्याला क्वांटिटी सांगितली एवढी टाकी. जेवण करता सांगितलं? हो सर, जेवण करता. वाव, एक्सलंट. आणि त्याच्यानंतर लगेच त्याचं झालं नाही का, ते बोलला अरे झालं माझं बिलाचं नाही का. म्हटलं हा का, मला आनंद झाला. मी ही सरांना गोष्ट घेऊन सांगितली, सर मला भारी वाटलं बरं का कोणतरी बोललं की झालं. त्याच्यानंतर आता पहिले मी याच्यासाठी कॉल करायचो की मला प्रॉब्लेम, आता मला याच्यासाठी फोन करते का मला प्रॉब्लेम तो समजायचा. मी पोरांना विचारायचो अरे मला असं प्रॉब्लेम आला बरं का. आता पोरं मला विचारतात मला असं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, बघतो ट्राय करून. ट्राय केलं तर काय होणार, एक तर भेटणार आहे नाही तर हारणार आहे. कोणतरी आहे ना ते समजून सांगायला. मला जर नाही सुटलं तर सर आहे, आणि सरपासे पण कोणत्या पण पद्धतीने करूनच देणार आहे हे मला माहिती आहे. पण मी ट्राय केलं, पहिलाच प्रॉब्लेम आला मी लगेच सरांकडे घेऊन आलो, असं नाही झालं काही. पहिल्या प्रॉब्लेमला मला जर सॉल्व्ह नाही झाला तर मी सरांकडे घेऊन. येस, बरं. त्यासाठी काही तुला काही सजेशन्स आहेत का इन्स्टिट्यूटसाठी किंवा सरांसाठी? नाही सर, सजेशन तर नाही. तुम्ही जसे आहात, इन्स्टिट्यूट आपली जशी आहे तशीच राहायला पाहिजे. काही चेंजेस करायची गरजच नाही आपल्याला. मी तर सरांनी एवढं पण ऍडव्हर्टाइजमेंट करायचीच गरज नाही. आपलं नावच एवढं मोठं आहे ना का लोक आपल्याकडे स्वतः येत आहेत क्लास लावायला. कशाला ऍडव्हर्टाइजमेंट करता, कशाला हे करता. बरेचशी पोरं असे का कुठं क्लास लावायचं तर आपण सांगतो शुभम. आता आलेले मुलं होते का, ज्या मुली आले होते ना पॅरेंट्स वगैरे, हे इसळ करून आले होते पहा. आणि म्हणजे काय एवढे लांबून येत आहे. आत्ता सध्या एवढे मुलं आहेत आपल्याकडं, सावडीवरून पण मुलं मुली आहेत पहा, पिंपळगाव माळवी वगैरे. म्हणजे जिनियन आपण जे त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो, जसं तू म्हणला की सगळीकडे क्लास आहेत पण सगळे शिकवतात. शिकवण्याच्या पद्धती एक स्ट्रॅटेजी असते पहा. जसं तुझा स्टार्टअप असा झाला, नंतर तुला असं वाटलं की अरे आपला ग्रो होतोय आता, तसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये होणार बरं, लक्षात ठेवा. जाताना पण स्टार्ट म्हणजे असं आपल्याला स्टार्टिंगलाच वाटतं मी एवढा फुगलो पाहिजे, नंतर फुटलो पाहिजे. काय पाहिजे, अगोदर फुगून नंतर फुटायचं का फुटलाच नाही पाहिजे. तर स्टार्ट असलं पाहिजे. म्हणजे हे स्टेप जे आहेत आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही करायचं, तर डायरेक्शन देण्यासाठी खूप छान अनुभव दिला आहे. काही सजेशन नाही? जसे आहे तसेच राहा. ओके, थँक्यू त्याबद्दल आणि खूप खूप आभार. तू खूप छान तुझा फीडबॅक दिला, तुझा अनुभव, आणि हसत खेळत जवळपास तू 32 मिनटं बोललास. ज्या स्टार्टिंगला तू 2023मध्ये जॉईनिंग केलं होतं, 1 मिनटंही बोलू शकत नव्हता, जो आज 32 मिनटं बोलू शकतो. म्हणजे आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. कारण 1 सेकंद आणि 32 मिनटं खूप मोठा तफावत आहे. त्याच्यामधला तो प्रवास 100% चांगला. आणि असंच तुझ्या चेहऱ्यावरचं जे स्माईल कन्सेप्ट होतं, जे हसण्याचं आणि बोलण्याची जी पद्धत होती खूप युनिक होती, आणि सगळ्यांना तू पाहण्याचा विचार करून तू त्याच्यातून काहीतरी बोलत होता. तर खूप छान वाटलं. आणि सरांना काही मेसेज द्यायचं आहे का? सरांना काय मेसेज द्यावा? सरांना मेसेज नाही सर, तुम्हाला काय मेसेज भारी तुम्ही भारी शिकवता, भारी समजून सांगता. जेव्हा जिथं गरज असेल तिथं तुम्ही टीचरसारखं सांगता, भावासारखं सांगता, फ्रेंडसारखं सांगता, वडिलांसारखं सांगता. येस, निश्चित इन फ्युचरमध्ये तुला कधीही गरज वाटली, शुभम कम्प्युटर ऑलवेज तुझ्यासाठी ओपन आहे. एनी प्रॉब्लेम, फक्त प्रॉब्लेम नॉट क्रिएटेड. होय, कर्म सबसे प्रधान है, अच्छा करो अच्छा मिळेगा. आणि इथं आपण सगळ्यांकडे साथ देणारे आहे. असं मी जे बोलतो हे असं करतो का, असं तुला वाटतं का? नक्कीच बोलतो ते करतात सर. येस, ओके, सो थँक्यू. तुझे फ्रेंड बसले, त्या फ्रेंडबद्दल काही बोलणार आहे का? फ्रेंड म्हणजे मला शुभम कम्प्युटरमध्ये जे मित्र भेटले ते भारी भेटले. म्हणजे नाही का माझ्यासोबतच राहावा शेवटपर्यंत, आणि भारी वाटतं सर त्यांच्यासोबत बोलून. ते मी आल्यावर चांगलं वाटतं. इथं आलं ना ते मला फोन करतात येणार आहे. ते आलो ना भारी वाटलं मला. सारखा लहान भाऊ भेटला. येस, ते तुम्ही माझे मित्र एकदम फॅमिली सारखंच वाटतं सर इथं आलं. ओके, भारी वाटतं. तर तू बाकीच्या येणाऱ्या ज्या बॅचेस आहेत किंवा जे बाकीची मुलं आहेत त्यांच्यासाठी असं कोणत्या एखादा पॉझिटिव्ह मेसेज देऊ इच्छितो? पॉझिटिव्ह मेसेज सर कसा तर
त्यांनी मेहनत केली तर फळ त्यांना निश्चित भेटणार आहे. बरं. पण माझं एवढं म्हणणं आहे का तुम्हाला जे क्वेश्चन पडताना ते सरांना लगेच विचारत जा. येस. कारण काय सर शिकवण्याच्या याच्यात आहे ना, मग ते मागचं म्हणजे जे क्वेश्चन राहिले ना ते तशीच राहून द्या. आपली सरांचे नाही तर आपले सर लगेच तिथंच सॉल्व्ह करतात. सरांचे क्वेश्चन जे आहे ना ते सर लगेच सॉल्व्ह करतात आणि आपले. आणि जास्तीत जास्त क्वेश्चन विचारा, कारण जेवढे जास्त तुम्ही प्रश्न विचारशाल तेवढी तुमची पातळी वाढेल नॉलेजची. पण प्रश्न कोणते बाहेरचे विचारायचे का चाललेल्या टॉपिक? बाहेरचे नाही तर आपल्या जे रिलेटेड आहे. जर तुमचा प्रॉब्लेम असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल सर सॉल्व्ह करतात आणि त्यांचा असेल तर नेहमीच. बरं. ओके, सो थँक्यू. सार्थक, तुला काय बोलायचं आहे तुझ्या मित्राबद्दल? हां. सर आकाश आता म्हणजे एक मोठा भावासारखाच आहे. बरं. म्हणजे मला काही प्रॉब्लेम जर असला तर त्याला मी विचारलं का तेव्हा त्याचं वर्क सोडून मला सांगायचं. असं काही नाही म्हणजे त्याला विचारलं तेव्हा नाही सांगत, तसं काही नव्हतं त्याच्यात. म्हणजे मी पण नव्हतं त्याच्यात, तो सगळं सांगायचं. म्हणजे लहान भावासारखं स्ट्रीट केलं त्याने आजपर्यंत मला. म्हणजे मी त्यावेळेसपासून त्याला भेटलं त्यावेळेसपासून. मग असं कधी मित्र भेटला होता का तुला? नाही. आणि असा भाऊ? नाही. असं वाटतं की तो तुला चांगला मित्र भेटला? हा. याचं श्रेय कुणाला जाऊ शकतं? सर तुम्हाला म्हणजे तुला असं वाटतं की शुभम कॉम्प्युटर एक चांगल्या मित्रांनाही घडवतात, चांगला विद्यार्थीही घडवत असं वाटतं? सर शुभम कॉम्प्युटर चांगल्या मित्रांना चांगल्या विद्यार्थ्याला तर प्रत्येक वेळेस घडतील. म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये असं एक विद्यार्थी आणि मित्र असतो. हां हां हां. येस येस. कसं वाटतं मग त्याला? काय थोडंसं काय अनुभव सांगू शकतो का असं एखादा? सर म्हणजे आता आकाशानंतर सांगितलं ऑडिट करताना म्हणजे माझ्याकडे बरेच मिस्टेक निघले होते. ते अगेन्स्ट रेफरन्स होतं ना, मी तिथे सगळीकडे न्यू रेफरन्स केलं आणि ते मलाच कळत नव्हतं मी काय केले. त्यात म्हणजे त्यात जवळपास सगळाच प्रॉब्लेम त्याने मला सॉल्व्ह करून दिला. अजून कोणी होतं का तुझ्याबरोबर? हा, सुशील दादा पण होता. म्हणजे तुमच्या तिघांचं मला वाटतं त्रिमूर्ती तुम्ही खूप छान झाले होते ना, आणि खूपच नंबर. येस. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आकाश, निश्चित तू तुझ्या जीवनामध्ये चांगली प्रगती करावी ह्या शुभम कॉम्प्युटरच्या तुझ्यासाठी शुभेच्छा असतील. आणि चांगली प्रगती करून प्रामाणिकपणे काम कर, मिरॅकल्स होतात. बरोबर. तुझा आदर्श निश्चित करणं आहे आणि त्या आदर्शानुसार जर तू वाटचाल केली, बरोबर, तुझा आत्मविश्वास तेवढा स्ट्रॉंग ठेवला, संकट सगळ्याच्या जीवनात येणार आहे. त्यामुळे तर रोडला स्पीड ब्रेकर दिलेले आहेत पहा. बरोबर. म्हणजे कुठं कंट्रोल करायचं आहे आणि कुठं म्हणतात ना पुश कुठं करायचं आहे आणि पुल कुठं करायचं आहे हे आपल्या डिसिजन्स मेकिंगवरती असतील. पण सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे. लाईफमध्ये आपल्याला जिथं जिथं सक्सेस व्हायचं आहे त्यासाठी डिसिप्लिन खूप महत्त्वाचे असतात. आणि त्या लाईफमध्ये तुला मोटिवेशन देणारे सगळेच देतील. बरोबर. काही डिस्ट्रॅक्ट करतील, काही डायरेक्ट करतील. बरोबर. त्याच्यातून आपल्याला ठरायचं आहे ट्रॅक्शन घ्यायची की ॲक्शन घ्यायची. तर त्याच्यातून मला वाटतं 100% तुझ्यामध्ये तेवढी क्षमताशील आणि स्पर्धेत तू टिकू शकतो अशा तुझ्याकडे स्किल आहे. आणि कधी जरी इन फ्युचरमध्ये काही जरी तुला गरज पडली तर नेहमी शुभम कॉम्प्युटर किंवा सर तुझ्यासाठी 24 ऑन असते. सो थँक्यू व्हेरी मच. सो थँक्यू. नाईस, सुपर.